मराठी महापौर पदाच्या निवडीवरून आता मीरा भाईंदरमध्ये राजकीय वातावरण तापलंय। मराठी एकीकरण समिती सुद्धा आता संतप्त झाल्याचं पाहायला मिळतंय। दरम्यान मीरा भाईंदर शहरात मराठी महापौराच्या मागणीसाठी 2 फेब्रुवारीला सुभाषचंद्र बोस मैदान येथे आंदोलन आणि 3 फेब्रुवारीला सुभाषचंद्र बोस ते महापालिका असा मोर्चा काढण्यात येत असल्याचा इशारा देण्यात आलाय। याबाबतचं निवेदन अप्पर पोलीस आयुक्त शिंदे यांना पोलीस आयुक्तालयात सादर केलं गेलंय। मराठी महापौरासाठी प्रशासनाला शांततामय निवेदन मंगळवारी मराठी एकीकरण समिती आणि मनसेच्या माध्यमातून दिलं गेलं होतं। मीरा भाईंदर शहरामध्ये मराठी आणि स्थानिक व्यक्तीच महापौर व्हावा या मागणीसाठी सर्वपक्षीय पदाधिकारी, सामाजिक संस्था, मंडळे आणि विविध संघटनांचे प्रतिनिधी यासाठी एकत्र आले होते। दरम्यान गेल्या कित्येक दिवसांपासून हा वाद इथे सुरू आहे। संदीप राणे यांनी सुद्धा पुढे येऊन सांगितलंय की आमदार मेहता आणि भाजप जिल्हाध्यक्ष यांची भेट घेऊन मराठी महापौराच्या मागणीसाठी ते चर्चा करणार आहेत। गोवर्धन देशमुख यांनी नागरिकांना आवाहन केलंय की 3 फेब्रुवारीला मराठी अस्तित्वासाठी मराठी माणसांनी एकत्र येणं गरजेचं आहे। त्यामुळे या मागणीवर आता पुढच्या काही दिवसांमध्येच राजकीय आणि सामाजिक घडामोडी वेगाने होण्याची शक्यता दिसून येते। दरम्यान हा वाद आता जास्त तापल्याचं पाहायला मिळतोय। 3 फेब्रुवारीला मराठी एकीकरण समिती मोठा मोर्चा देखील काढणार आहे। त्यामुळे मीरा भाईंदरमध्ये मराठी महापौर पदाच्या मागणीला आता जोर धरताना मिळत असल्याचं पाहायला मिळतं।